तर लाडकी बहिणींसाठी एक अपडेट आलेली आहे, की लाडकी बहिणींना आता 4 हे कागदपत्रे जे आहेत, आपण आता पुढे व्हिडिओमध्ये जाणून घ्या, ते जमा करावं लागणार आहे. कुठे जमा करावं लागणार आहेत आणि कधी जमा करावं लागणार आहे, ते सगळं आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. जर जमा नाही केलं तर काय होणार आहे आणि कोणाला जमा करावं लागणार आहे? कोणाला पैसे येणार नाही. ज्यांनी जमा करणार नाही तर त्यांना पैसे येणार नाही आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे त्यांना सुद्धा करावं लागणार आहे. काही ई-के-वाय-सी झाली नाही त्यांना करावं लागणार आहे फक्त. हे सगळं जे काही आहे आता आपण ह्या पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्हिडिओला स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला माझा आत्मविश्वास वाढतो. तर आता आपण ते जाणून घेऊया, ते जे मी जे पॉइंट सांगितलं तुम्हाला, की जे 4 कागदपत्रे काय आहेत आणि कोणाला जमा करायचं आहे आणि कधीपर्यंत जमा करायचं आहे. तर कोणाला जमा करायचं आहे ते अगोदर आपण जाणून घेऊया. जे लाडकी बहिणींची ई-के-वाय-सी झालीच नाहीये, ज्यांची अजूनपर्यंत ई-के-वाय-सी झालीच नाहीये, त्यांना ही कागदपत्रे जमा करायला लागणार आहेत. कारण की सप्टेंबर 18 ते नोव्हेंबर 18 पर्यंत ई-के-वाय-सीची मुदत होती. तर त्यामध्ये सर्व्हर इश्यू होतं, ओ-टी-पी प्रॉब्लेम होतं. त्यामुळं भरपूर लाडकी बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाहीये. त्यांची ई-के-वाय-सी झालीच नव्हती. त्यानंतरनं 18 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत सरकारने मुदत वाढवून दिली ई-के-वाय-सी करायला. तर त्यामध्ये तरीसुद्धा खूप सारे असे लाडकी बहीण आहेत, की त्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये. त्यांची खूप सारे असे प्रॉब्लेम होते, की त्यांचं बँक लिंक नव्हतं. त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नव्हतं. त्यांना असे खूप सारे प्रॉब्लेम येत होते. तर असे भरपूर आता असे जे सबस्क्रायबर पण आहेत माझे आणि जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनी सुद्धा मला कमेंट करतात, की खूप सारे असे लाडकी बहीण आहेत, की त्यांनी मला सांगत असतात त्यांचे खूप सारे असे प्रॉब्लेम होते. एकेकांचे पती नाही आहे त्यांचं, म्हणजे पती एकेकांचे वारलेले आहेत आणि एकेकांचे जे पती आहेत त्यांनी लग्न झालेलं आहे, पण डिव्होर्स झालेला नाही. त्यांनी सोडून गेलेलं आहे. तर अशी जे लाडकी बहीण आहेत त्यांनी काय करणार? हे सरकारला खूप सारी आपण मागणी पण केलं होतं पाठीमागच्या वेळी अर्ज पण दिलेला आहे. खूप सारी तुमच्या बाबतीत मी पण अर्ज किती वेळा तर दिलेला आहे. अशा खूप सारे लाडकी बहिणींचे हे प्रॉब्लेम जे आहे, हे सरकारने हे ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि त्यांना जे काय आहे त्यांना संधी द्यायला पाहिजे. तर हे अजून त्यामध्ये हे 4 कागदपत्रे त्यांनी ॲड केलेले आहेत, की हे जमा करावं लागणार आहे. तर ते 4 कागदपत्रे कोणाकोणाला जमा करावं लागणार आहे ते तर आपण आता जाणून घेऊया आणि ह्यामध्ये ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्यांना पुढे हप्ता कंटिन्यू येत राहणार का? त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही का? का त्यांचे पण पैसे बंद होणार? हे जे प्रॉब्लेम आहे, हे त्यांना सुद्धा येणार आहे. कारण की त्यांना का प्रॉब्लेम येणार आहे? पहिलं आपण जाणून घ्या पहिलं टॉपिकचं, की ज्यांना ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये त्यांच्या बाबतीत. त्यांच्यासाठी हे जे कागदपत्रे आहेत त्यांचं ते राहणार आहे आधार कार्ड, दुसरं राहणार आहे रेशन कार्ड, तिसरं राहणार आहे मतदान कार्ड आणि चौथं जे राहणार आहे ते तुमचं बँक पुस्तक. हे जे 4 कागदपत्रे आहेत, हे 4 कागदपत्रे तुम्हाला अनेकदा जमा करावं लागणार आहे आपल्या जवळपासच्या अंगणवाडी सेविकाकडे किंवा ऑनलाईन पोर्टल सुरू झाल्यावर त्या पोर्टलमध्ये सबमिट करावं लागणार आहे. तर ह्याची जी तारीख वगैरे आहे, त्यांनी आता पुढे आपल्याला अजून जी-आर आला तर त्यामध्ये त्यांनी सांगणार आहेत. तर ही आत्ता ते फक्त अपडेट त्यांनी काय दिलेले आहेत, की हे फक्त कागदपत्रे ह्या लाडकी बहिणींना ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये, त्यांना ही सबमिट करावं लागणार आहे. त्यांच्यासाठी ई-के-वाय-सीचं पोर्टल सुरू करणार म्हणून ह्या बाबतीत तुम्हाला अजून अपडेट पाहिजे असेल, तर त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. तर त्यांनी अजून असं काही सुद्धा सांगितले नाहीये, की पोर्टल त्यांनी चालू करणार. फक्त त्यांनी आता 31 मार्च हे जे 31 मार्चपर्यंत दुरुस्ती के-वाय-सीची जी मुदत आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितले आहेत, की त्या बाबतीत ज्यांची दुरुस्ती करायची आहे, तर ती दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्या. नाहीतर तुमचे पैसे बंद होणार. ज्यांचे पण अजून पैसे आले नसेल, तर त्यांनी जवळपासच्या जे माही सेवा केंद्र आहे, तिथे जाऊन तुम्ही अनेकदा के-वाय-सी करण्यासाठी तुम्ही विचारून घ्या. तिथं जाऊन बघा, तुमचा आधार कार्ड नंबर टाका. तिथं जाऊन बघा तुम्ही, तुमचं नाव आहे का? कारण की तुम्ही जर तिथे जाऊन चेक केला, तर तुम्हाला कळणार आहे, की तुमचं ई-के-वाय-सी अजून एकदा होणार आहे, नाही होणार आहे. ज्यांना पैसे आलेले नाही आहेत त्यांनी. ज्यांचे पैसे आलेले आहेत आत्तापर्यंत, त्यांच्यासाठी काय अपडेट आहे? त्यांचे तर ज्यांचे ई-के-वाय-सी पण झालेले आहे, आणि त्यांना पैसे पण पूर्ण आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी आत्ता काही सुद्धा अपडेट नाही. त्यांच्यासाठी फक्त एक आनंदाची गोष्ट आहे, की त्यांचे पैसे कंटिन्यू आता येत राहणार. त्यांना आणि पाठीमागचे जे राहिलेले लाडकी बहीण आहेत, ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्या सगळ्या लाडकी बहिणींना ज्यांना लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जे लाभ भेटतोय, तर ते सगळ्या लाडकी बहिणींना ह्या वर्षामध्ये 2026 वर्षामध्ये त्यांना जून महिन्यामध्ये परत एकदा ई-के-वाय-सी करायला लागणार आहे. तर ही जी मोठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे, की ते सगळ्या लाडकी बहिणींना ज्यांना लाभ भेटतोय त्या सगळ्या लाडकी बहिणींना ई-के-वाय-सी परत करायला लागणार आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये त्यांना ई-के-वाय-सी करायला लागणार आहे. तर ह्या अशा अजून नवीन-नवीन माहितीसाठी
आणि नवीन नवीन योजनांच्या बाबतीत स्कीमसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. धन्यवाद.